नमस्कार. बौद्ध धर्माच्या जातक कथांमध्ये एक अशी विलक्षण गोष्ट आहे जी नरकाच्या अत्यंत भीषण वर्णनाने सुरू होते, पण तिचा शेवट होतो तो मनःशांतीच्या मार्गावर. हो, ही एक गुंतागुंतीची आणि खूप जुनी कथा आहे, आणि ती आपल्याला शिकवते की कधीकधी अत्यंत गडद सत्यामध्येच मुक्तीचा प्रकाश लपलेला असतो. हे वर्णन थेट त्या मूळ कथेतूनच घेतलं आहे आणि ते मुद्दाम इतकं भयानक ठेवलंय. पण याचा उद्देश फक्त भीती निर्माण करणं नाहीये. उलट ही प्रतिमा आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. अशा क्रूर शिक्षेच्या वर्णनातून मनःशांतीचा मार्ग सापडू तरी कसा शकतो? आणि हाच या कथेच्या केंद्रस्थानी असलेला विरोधाभास आहे. म्हणजे अकल्पनीय क्रूरता आणि यातना यांचा मनःशांतीच्या शोधाशी संबंध कसा असू शकतो? या कोड्याचं उत्तर एका शक्तिशाली पण पश्चातापाने जळणाऱ्या राजाच्या कथेत दडलंय. तर ही गोष्ट आहे राजा अजातशत्रूची. तो एक खूप मोठा आणि सामर्थ्यवान शासक होता, पण त्याची सत्ता त्याला आतून पोखरणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेपासून वाचवू शकली नाही. आणि त्याच्या या त्रासाचं मूळ होतं एका अक्षम्य गुन्ह्यात. हो, सिंहासनासाठी त्यानं आपल्याच वडिलांचा, एका नीतिमान राजाचा जीव घेतला, आणि या एका कृतीनं त्याचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. आणि इथेच आपल्याला राजाच्या आयुष्यातला तो विरोधाभास दिसतो. म्हणजे बघा, बाहेरून तो वैभवात जगत होता, पण आतून अपराधीपणाच्या आगीत अक्षरशः होरपळत होता. रात्री त्याला भयानक स्वप्न पडायची आणि दिवसा सतत भीती वाटायची, जणू काही त्याचं पाप त्याला एक क्षणभरी शांत बसू देत नव्हतं. आता या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी तो इतका हताश झाला होता की त्याला कळून चुकलं की या भयापासून त्याला फक्त एकच व्यक्ती वाचवू शकते, आणि ते म्हणजे तथागत बुद्ध. आणि म्हणूनच तो त्यांच्याकडे मदतीसाठी पोचला. पण बुद्धांनी राजाला थेट उपदेश नाही केला. त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही त्यांची शिकवण्याची एक खास पद्धत होती. या कथांना जातक कथा असं म्हणतात. यामध्ये बुद्ध आपल्याच पूर्वजन्मातल्या घटना सांगून मोठे नैतिक आणि तात्विक मुद्दे एकदम सोपे करून सांगत असत. म्हणजे ही फक्त एक गोष्ट नसायची, तर ऐकणाऱ्यासाठी जणू एक आरसा असायचा, ज्यात त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसावं. बुद्धांनी अजातशत्रूसारख्याच एका राजाची, ब्रह्मदत्ताची कथा सांगितली. त्यानेही पितृहत्या केली होती आणि तो सुद्धा मनःशांतीसाठी संकीच्छ नावाच्या एका ऋषीकडे गेला होता. ही एक प्रकारे कथेच्या आतली कथा होती. आणि इथून कथा एका गंभीर वळणावर येते. ऋषी संकीच्छ राजाला कोणतीही खोटी आश्वासनं देत नाहीत. ते त्याला कर्माचा अटल नियम समजावून सांगतात. ते वाईट कर्मांचे परिणाम म्हणजेच नरकाचं अगदी सविस्तर वर्णन करायला सुरुवात करतात. त्यांनी सांगितलं की शिक्षेची ही जागा किती प्रचंड आणि सुनियोजित आहे. तब्बल 8 प्रमुख नरक आहेत आणि प्रत्येक नरक विशिष्ट प्रकारच्या पापांसाठी बनवला गेला आहे. हा आकडाच त्या व्यवस्थेची भीषणता दाखवतो. आणि एवढंच नाही, तर त्याखाली तब्बल 128 लहान नरक आहेत. याचा अर्थ कर्माच्या न्यायाच्या या चक्रातून सुटणं जवळजवळ अशक्य आहे. हे वर्णन आपल्याला काय दाखवतं? तर प्रत्येक पापासाठी एक विशिष्ट शिक्षा ठरलेली आहे. साधूंची हत्या असो, व्यभिचार असो किंवा पितृहत्या, यांसारख्या पापांसाठी केवळ शिक्षाच नाही, तर शिक्षेची जागाही निश्चित आहे. सगळं काही एका अटळ कार्यकारण भावावर आधारलेलं आहे. आणि राजाच्या गुन्ह्यासाठी म्हणजे पितृहत्यासाठी शिक्षा तर आणखीनच भयंकर होती. शरीराला ओकळण्यापासून ते जिभेचे तुकडे करण्यापर्यंत प्रत्येक लहान-सहान तपशील हा पापाच्या गांभीर्याची जाणीव करून देणारा होता. हे सगळं ऐकून कोणालाही भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण या भयंकर वर्णनाचा उद्देश खरंच फक्त घाबरवणं होता का? की या दहशतीच्या पलीकडे असा कोणता खोल अर्थ दडला होता ज्यामुळे शांती मिळू शकते? ऋषींच्या या शिकवणीने कथेला एक वेगळंच वळण दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की मार्ग फक्त 2च आहेत. एक चांगुलपणाचा, जो स्वर्गाकडे जातो, आणि दुसरा वाईटपणाचा, जो सरळ नरकाकडे नेतो. आणि निवड आपल्याच हातात असते. म्हणजे बघा, महत्वाचा मुद्दा हा आहे की ऋषी राजाला घाबरवत नव्हते, तर ते त्याला कर्माचा अटळ नियम समजावून सांगत होते. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो ना, तसाच हा नैतिकतेचा एक वैश्विक नियम आहे. प्रत्येक क्रियेला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, आणि ती अटळ असते. आणि हे संतुलन खूप महत्वाचं होतं, कारण गोष्ट फक्त शिक्षेचीच नाही, तर बक्षिसाची सुद्धा आहे. ऋषींनी नरकाच्या वर्णनानंतर स्वर्गाचं म्हणजे चांगल्या कर्मांमुळे मिळणाऱ्या फळांचंही वर्णन केलं. यामुळे चित्राची दुसरी बाजूही तितकीच स्पष्ट झाली. आता ही कथा तिच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर पोचते.
या सगळ्या शिकवणीचा राजा अजातशत्रूवर काय परिणाम झाला आणि यातून त्याला मनःशांती नेमकी कशी मिळाली हे आता उघड होणार आहे. कथेच्या शेवटी बुद्ध एक मोठा खुलासा करतात. ते सांगतात की त्यांनी सांगितलेल्या कथेतील तो ब्रह्मदत्त राजा ज्यानं पितृहत्या केली होती आणि जो पश्चाताप करत होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः राजा अजातशत्रूचाच एक पूर्वजन्म होता. हा खुलासा त्याच्यासाठी फक्त एक धक्का नव्हता. ती कथा त्याच्याच भूतकाळाचा आरसा बनली, ज्यामुळे त्याला त्याच्या आत्ताच्या दुःखाचं मूळ दिसलं. आणि इथेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. राजाची भीती अज्ञात शिक्षेबद्दल होती, पण जेव्हा त्याला कळालं की जे काही घडणार आहे ते एका अटळ वैश्विक नियमानुसार आहे, तेव्हा त्याची भीती कमी झाली. त्याला शिक्षा चुकवल्यामुळे शांती मिळाली नाही, तर ती समजल्यामुळे शांती मिळाली. ही प्राचीन कथा आपल्याला आज एका आधुनिक आणि तितक्याच महत्त्वाच्या नैतिक प्रश्नावर विचार करायला लावते. पश्चाताप आणि सुधारणेचा मार्ग आपल्या चुकांच्या सर्वात वाईट परिणामांना स्वीकारण्यातून आणि समजून घेण्यातूनच सुरू होतो का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.